बटाट्याच्या काचऱ्या खूपदा घरी केली जाणारी बटाट्याची एक सुपर हिट भाजी। मला तर असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राचा या भाजीवरती असा काइंड ऑफ कॉपीराइटच आहे। भन्नाट चवीच्या या भाजीचं कोणी फॅन नसेल तरच नवल। बटाटा पूर्णपणे पिठूळ न होऊ देता तो एकदम असा क्रिस्पी बनवणं हे या भाजीच्या मागचं स्किल आहे। थोडासा का होईना बाईट हा भाजीमध्ये असायलाच हवा, थोडंसं चावायला लागलं पाहिजे। तर झटकीपट होणाऱ्या छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच आवडणाऱ्या बटाट्याच्या काचऱ्या आज आपण बनवूया। रेसिपीची सुरुवात करू। तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक। सगळ्यात पहिले आपण बटाटे नीट स्वच्छ धुवून घेऊया। बटाट्याला ना भरपूर वेळेला अशी माती असते तर ती जायला पाहिजे कम्प्लीटली, तर आपण नीट धुवून घेऊ पहिले। सगळ्या बटाट्याचे आपण साल काढून घेऊ। असे बटाटे आपण चिरून घेऊया। व्यवस्थित मीडियम साइज मध्ये आपल्याला फोडी करायच्या आहेत। तुमच्याकडे जर मोठा बटाटा असेल तर मध्ये चीर देऊन पण तुम्ही केली तरी चालेल। फार जास्त बारीक आणि फार जास्त जाड करू नका, जाड तर करूच नका। मीडियम साइजच्या फोडी करणं हे यातली महत्त्वाची स्टेप आहे। हे सगळे चिरलेले बटाटे आपण ह्या मीठ घातलेल्या पाण्यामध्ये टाकूया। बटाटे नीट असे पाण्यामध्ये चोळून घेऊ आपण। मेक शुअर त्याचा सगळा स्टार्च आपल्याला काढून टाकायचा आहे, अजिबात त्यामध्ये स्टार्च ठेवायचा नाहीये। आपण नेहमी भजीला करतो त्यापेक्षा थोड्याशा जाड ह्या चकत्या आहेत। आता आपण हे पाणी बदलू आणि परत दुसऱ्या पाण्यामध्ये पण व्यवस्थित धुवून घेऊ बटाटे। परत एकदा पाणी ऍड करू आपण, परत एकदा नीट धुवून घेऊ। आपण हे बटाटे आता आपण काढणार आहोत आणि एका कापडावरती किंवा क्लॉथवरती पसरवणार आहोत। पण जेव्हा तुम्हाला भाजी ॲक्च्युअली टाकायची असेल ना तेव्हाच ते बटाटे पाण्यातून काढा। तोपर्यंत बटाटे पाण्यातच राहू दे, नाहीतर काळे पडतील, ऑक्सिडाइज होतील। मी एक असं कापड घेतलंय, आता यावरती आपण बटाटे पसरवून घेऊ। आपण यातलं पाणी थोडंसं असं पुसून घेऊ। थोड्या वेळ असं गुंडाळून ठेवलं तरी पण चालेल, जेणेकरून त्यातलं पाणी सगळं या कापडाला लागेल। बटाटे छान नीट पुसून घ्या। त्यातल्या पाण्याचा अंश आहे तो कमीत कमी राहील अशा पद्धतीने ते पुसा। एक कढई घेतली आहे, आपण गॅस चालू करूया। यामध्ये घालूया तेल। तेल तापलं की गॅस थोडासा कमी करा। आता यामध्ये घालूया मोहरी, यामध्ये घालूया जिरं। आता गॅस आपण थोडासा बंद करूया। घालूया हिंग। आता घालूया हळद। आता यामध्ये घालूया लाल तिखट, लाल मिरची पावडर। आणि लाल मिरची पावडर टाकल्या इमिजिएटली आपल्याला टाकायचे आहेत बटाटे। गॅस चालू करायचा आहे, मोठ्याच फ्लेम वरती ठेवायचा आहे। छान सॉते करून घेऊ आपण हे। गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला, हाय फ्लेम वरती। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता। ही जशी काश्मीरी मिरची पावडर आहे त्यामुळे थोडीशी मी जास्त घातली आहे। तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही मिरची पावडर ॲडजस्ट करू शकता। गॅस मोठा असल्यामुळे आपल्याला हे कंटिन्युअसली सॉते करायचं आहे, व्यवस्थित परतायचं आहे। हाय फ्लेम वरती, मोठ्या गॅस वरती आपल्याला मोजून फक्त 25 ते 30 सेकंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावरती। जास्त वेळ जर आपण कढईवरती झाकण ठेवलं ना तर ती भाजी आतमधनं शिजेल आणि उकडायला चालू होईल, तर आपल्याला ते नको आहे। त्यामुळे मेक शुअर की तुम्ही फक्त 30 सेकंद हे झाकण ठेवाल। 30 सेकंद झाले आहे, आता मी झाकण काढते। आता परत एकदा हाय फ्लेम वरती मोठ्या गॅस वरती आपण हे परतून घेऊया मस्तपैकी। या स्टेजला बघून घ्या तुमचा बटाटा व्यवस्थित शिजलाय की नाही, एकदा असा टोचून बघा। तर व्यवस्थित शिजला आहे। आता आपण बऱ्यापैकी आपली भाजी बनलेली आहे। टाकूया थोडासा गूळ चवीपुरता।
गूळ तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता. आणि टाकूया मीठ. परतून घेऊ. सगळ्यात शेवटी घालूया मस्तपैकी कोथिंबीर. नीट मिक्स करून घेऊ. सॉते करून घेऊ, ते पण मस्तपैकी हाय फ्लेम वरतीच. आणि आपल्या सुपर टेस्टी अशा बटाट्याच्या काचऱ्या तयार आहे. त्याला असा मस्तपैकी क्रिस्पी लेयर पण वरती आलेला आहे. रेडी टू सर्व. एन्जॉय. सर्व करण्यापूर्वी परत एकदा टाकूया कोथिंबीर. बटाट्याच्या काचऱ्या ह्या मेथडने नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये. टिल देन बाय बाय.